हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय चॅनल. आजच्या या व्हिडिओपासून आपण नवीन प्लेलिस्टला सुरुवात करणार आहोत. नवीन सब्जेक्ट पाहणार आहोत. त्याचं नाव आहे डिझाइन अँड अनालिसिस ऑफ अल्गोरिदम्स, SY BTech कम्प्युटर इंजिनिअरिंग सेमिस्टर 4, DiBato युनिव्हर्सिटी. इफ यू आर फ्रॉम एनी अदर युनिव्हर्सिटी, यू कॅन डायरेक्टली वॉच द पर्टिक्युलर व्हिडिओ फ्रॉम द प्लेलिस्ट. जर तुम्ही DiBato मधून असाल तर तुम्ही पॉईंट वाईज प्रत्येक पॉईंट बाय पॉईंट व्हिडिओ पाहू शकता, जे तुमच्या सेमिस्टर एक्झामसाठी, गेट एक्झामसाठी किंवा एनी पर्टिक्युलर एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहे. आणि हा सब्जेक्ट मोस्ट इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे कम्प्युटर इंजिनिअरसाठी, कारण या सब्जेक्टमधून मोस्ट ऑफ द क्वेश्चन तुमच्या इंटरव्ह्यूमध्ये, गेट एक्झाममध्ये विचारले जातात. कोरचा सब्जेक्ट आहे, मोस्ट इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे. या सब्जेक्टबद्दल तुम्हाला अंडरस्टँडिंग असणं खूप महत्त्वाचं आहे. तर DiBato युनिव्हर्सिटीमध्ये हा सब्जेक्ट 4th सेमिस्टरला आहे. त्याचं नाव आहे डिझाइन अँड अनालिसिस ऑफ अल्गोरिदम, ऑल्सो कॉल्ड ॲज अ डा. काय युनिव्हर्सिटीमध्ये त्याला AOA सुद्धा बोललं जातं. तर याचं इव्हॅल्युएशन अँड एक्झामिनेशन पॅटर्न असा आहे: 20 मार्क्सची कंटिन्युअस असेसमेंट, 20 मार्क्स फॉर मिड सेमिस्टर एक्झाम्स अँड 60 मार्क्स फॉर एंड सेमिस्टर एक्झाम. अँड क्रेडिट फॉर these subjects are 3, and lab is also there. Lab is for 100 marks, continuous assessment is for 60 marks, and 40 marks practical oral exam. So it will depend upon the university. DiBato युनिव्हर्सिटीसाठी असा पॅटर्न आहे. तर कोर्सचे प्रीरिक्विजिट्स खालीलप्रमाणे आहेत: डेटा स्ट्रक्चरचं बेसिक नॉलेज असणं तुम्हाला गरजेचं आहे, आणि डिस्क्रीट मॅथमॅटिक्सचे सेट थेरी काय असते, ग्राफ्स काय असतात, नोड काय असते, नेटवर्क थेरी काय असते, याच्याबद्दल बेसिक अंडरस्टँडिंग असणं गरजेचं आहे. कोर्स आउटकम्स वी विल डिस्कस लेटर. मीन्स प्रत्येक कोर्स आउटकम जो आहे तो प्रत्येक चॅप्टरला रिप्रेझेंट करतो. प्रत्येक चॅप्टरमधून आपल्याला काहीतरी भेटलं पाहिजे अशी कन्सेप्ट असते. तर हे 5 कोर्स आउटकम्स आहेत. 5 चॅप्टरमध्ये तुमचा फुल सिलेबस कव्हर केलेला आहे. पहिला चॅप्टर आहे इंट्रोडक्शन टू द अल्गोरिदम्स. थोडासा डिफिकल्ट चॅप्टर आहे, कारण तुम्हाला इंट्रोडक्शन करायचं आहे अल्गोरिदमच्या बद्दल, आणि थोडेसे नोटेशन्स आहेत, नवीन कन्सेप्ट्स आहेत, बॅक ट्रॅकिंग वगैरे अशा मेथड्स आहेत, रेफरन्स रिलेशन वगैरे आहे. तर हे कन्सेप्ट्स आहेत. थोडासा डिफिकल्ट चॅप्टर आहे, पण एकदा तुम्ही जर ते अंडरस्टँड केल्या तर बाकी सगळे चॅप्टर तुम्हाला इझिली अंडरस्टँड होणार आहेत. देन सेकंड चॅप्टर इज डिवाइड अँड कॉन्कर. व्हेरी इझी इंटरेस्टिंग चॅप्टर आहे. रिअल लाईफ एक्झाम्पल घेऊन आपण पाहणार आहोत. देन बॅकट्रॅकिंग सुद्धा एक बेस्ट चॅप्टर आहे. म्हणजे तुम्ही ज्या डे टू डे लाईफमध्ये गेम वगैरे खेळता, त्याच आपल्याला कशा सॉल्व्ह करायच्या आहेत प्रोग्रॅमिंग मेथडने, किंवा प्रॉब्लेम कशा प्रकारे सॉल्व्ह करतायत ते पाहायचं आहे. देन ग्रीडी अल्गोरिदम्स, हे सुद्धा इंटरेस्टिंग आहे. रिअल लाईफ प्रॉब्लेम्स आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. डायनॅमिक प्रोग्रामिंग, सेम कन्सेप्ट, रिअल लाईफ प्रॉब्लेमने आपण सॉल्व्ह करून पाहणार आहोत. आणि जे आपण डे टू डे लाईफमध्ये प्रॉब्लेम पाहतो ते कशा प्रकारे सॉल्व्ह केले जातात हे आपण ह्या सिलेबसमध्ये पाहणार आहोत. व्हेरी इंटरेस्टिंग सब्जेक्ट. थोडासा डिफिकल्ट सब्जेक्ट आहे, पण तुम्ही जर प्लेलिस्ट फॉलो केली तर तुम्हाला ईच अँड एव्हरी पार्ट समजणार आहे, आणि तुम्ही एक्झामला वेल प्रिपेअर होणार आहे. तर स्टडी मटेरियल इज ॲज फॉलोज. म्हणजे टेक्स्टबुक टी कॉर्मनचं टेक्स्टबुक आहे, बट बेस्ट बुक इज हॅरोविड्स अँड सहानीज बुक. व्हेरी इम्पॉर्टंट. मीन्स हे बुक ऑनलाईन अवेलेबल आहे. जर तुम्हाला हवे असेल तर कमेंटमध्ये टाकू शकता. मी तुम्हाला ड्राईव्हवर किंवा लिंक ते भेटणार आहे, त्याची लिंक पाठवू शकतो. देन NPTEL कोर्स. हा NPTEL कोर्स पण याच्या ओरिएंटेड आहे. व्हिडिओज सुद्धा व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहेत आणि बेस्ट आहेत, तुम्ही ते पाहू शकता. देन आपण एक इंट्रोडक्शन पार्ट पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये. व्हॉट इज अन अल्गोरिदम? तर अल्गोरिदम एक बेसिक कन्सेप्ट असते. एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी ज्या स्टेप बाय स्टेप मेथड यूज केले जातात त्याला आपण अल्गोरिदम म्हणतो. स्टेप बाय स्टेप मेथड्स यूज टू सॉल्व्ह द प्रॉब्लेम आर कॉल्ड एज अल्गोरिदम. मग त्याच्यामध्ये कोणताही प्रॉब्लेम असू दे, लाईक मेकटी, म्हणजे चहा बनवायचा आहे तर त्याच्यासाठी आपण पहिल्यांदा भांडे घेणार, त्याच्यामध्ये पाणी टाकणार, त्याला गरम करणार, चहापत्ती टाकणार, मिल्क टाकणार, त्याच्यात साखर टाकणार, त्याला बॉईल करणार आणि ते सर्व करणार. हा एक अल्गोरिदम आहे. सेम अल्गोरिदम आपण प्राईम नंबरसाठी बघू शकतो. प्राईम नंबरचं लॉजिक काय असतं तुम्हाला माहित आहे. प्राईम नंबर असा नंबर असतो की ज्या नंबरला त्या नंबरने आणि एक म्हणजे 1 नंबरने डिवाइड होतो. म्हणजे असे दोनच त्याचे डिव्हिजिबल नंबर्स असतात. तर अशा नंबरला आपण प्राईम नंबर म्हणतो. तर हा एक अल्गोरिदम आहे. म्हणजे आपण स्टेप बाय स्टेप आपण त्या कन्सेप्टमध्ये जाणार आहोत. तर जावामध्ये प्राईम नंबरचा कोड आपण बघितला तर हे कोर जावाचं लॉजिक आहे. म्हणजे हे लिहावंच लागतं. एक काउंटर व्हेरिएबल घ्यावा लागतो, म्हणजे किती नंबरने डिव्हिजिबल बाय होतं ते चेक करण्यासाठी. इनपुट नंबर हा असेल, फॉर एक्झाम्पल एखाद्या युजरने इनपुट केलं 15, तर 15 प्राईम आहे का नाही हे चेक करण्यासाठी आपण एक काउंटर ठेवला आहे. जर त्याला डिवाइड होत असेल तर तो काउंटर 1 by 1 + 1 इन्क्रीज होत जातो. अशा प्रकारे हा अल्गोरिदम रन होतो. तुम्हाला माहित असेल, बेसिक आहे, कारण आपण ह्याच्या अगोदर जावा शिकलेलो आहोत.
डेटा स्ट्रक्चर शिकलेलो आहोत, तुम्हाला बेसिक लॉजिक माहित आहे. हे फॉर कंडिशन आहे. इथं आपण इनपुट घेतलं युजरकडून, देन काउंटर इन्क्रीज करतोय. जर काउंटर इज इक्वल टू 2 असेल तर तो नंबर प्राईम आहे. जर काउंटर त्याच्यापेक्षा जास्त किंवा कमी असेल तर तो नंबर प्राईम नाही. तर अशा अल्गोरिदमला डिझाईन करणं आणि अनालिसिस करणं का गरजेचं असतं हे आपण पाहणार आहोत. तर असे अल्गोरिदम आपल्याला बनवावे लागतात कारण डे टू डे लाईफचे प्रॉब्लेम्स असतात किंवा जे प्रॉब्लेम्स आपण कम्प्युटर यूज करून सॉल्व्ह करतो त्याला स्टेप बाय स्टेप रिप्रेझेंट करणं गरजेचं असतं. तर हे अल्गोरिदम डिझाईन करणं इम्पॉर्टंट असतं. मल्टिपल अल्गोरिदम्स आपण डिझाईन करू शकतो. अशा अल्गोरिदम्सला अनालाइज करणं सुद्धा इम्पॉर्टंट असतं. फॉर एक्झाम्पल प्राईम नंबरचा कोड लिहिताना प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या लॉजिकने लिहू शकतो. चहा बनवण्याचा जरी अल्गोरिदम आपण बघितला तर प्रत्येक व्यक्तीची मेथड वेगळी असू शकते. कोण बोलणार की पाणी घ्यायला पाहिजे, कोण बोलणार की पाणी घ्यायला नको. तर असे वेगवेगळे डिझाईन असू शकतात. म्हणून त्यांना अनालिसिस करणं सुद्धा गरजेचं असतं. मग पाणी घेऊन चहा केला तर कसा होतो, दूध घेऊन चहा केला तर कसा होतो, विदाऊट दुधाचा चहा केला तर कसा होतो, हे अल्गोरिदमला अनालिसिस करण्याचे कन्सेप्ट आहेत. तर कॉलेजला व्हिजिट करायचं तर तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन्स अवेलेबल असतील. बाय बस येऊ शकता, बाय एरोप्लेन येऊ शकता, बाय रेल्वे येऊ शकता. तर असे वेगवेगळे ऑप्शन असतील. फॉर एक्झाम्पल डिस्टन्स तुमच्या घरापासून कॉलेजचं असेल 500 किलोमीटर. 500 किलोमीटर तर 500 किलोमीटर येण्यासाठी तुम्हाला ट्रेनची कॉस्ट वेगळी असेल, बसची कॉस्ट वेगळी असेल, पर्सनल व्हेकलची कॉस्ट वेगळी असेल, चालत आलं तर कॉस्ट वेगळी असेल. मग त्याच्यानंतर अनालिसिसची मेथड येते टाइम ऑफ ट्रॅव्हलिंग. फॉर एक्झाम्पल बसने आलं तर थोडंसं 12 तास लागतात, ट्रेनने आलं तर 10 तास लागतात, फ्लाईटने आलं तर 3 तास लागतात, चालत आलं तर 12 दिवस लागतात फॉर एक्झाम्पल. स्टील त्याच्यानंतर एक अनालिसिसची मेथड आहे कम्फर्ट किती आहे. बसने आलं तर किती कम्फर्ट आहे, ट्रेनने आलं तर किती कम्फर्ट आहे, फ्लाईटने आलं तर किती कम्फर्ट आहे, देन चालत आलं तर किती कम्फर्ट आहे. तर अशा प्रकारे आपण प्रत्येक अल्गोरिदमला अनालाइज करतो. इन कम्प्युटर वी मेनली फोकस ऑन 2 पॉईंट्स ओनली, टाइम कॉम्प्लेक्सिटी अँड स्पेस कॉम्प्लेक्सिटी. म्हणजे हे मेजरिंग मेथड्स आहेत. फॉर एक्झाम्पल आपण प्राईम नंबरचा कोड पकडला तर प्राईम नंबरचा कोड एन नंबर ऑफ वेजने आपण लिहू शकतो. कोण रिकर्शन लिहित, कोण माझ्यासारखा जसा मी पीपीटीमध्ये दाखवला त्याप्रमाणे लिहित, कोण अजून एखादी वेगळी मेथड यूज करेल. तर तो सॉल्व्ह करण्यासाठी किती वेळ लागतो हा एक मेजर आहे. आणि स्पेस कॉम्प्लेक्सिटी म्हणजे माझ्या कोडमध्ये काउंटर व्हेरिएबल होता, तो काउंट करत करत राहायचा त्यामुळे तो स्पेस यूज करायचा. तर किती मेमरी यूज करतो असे 2 मेजर्स आपण कम्प्युटरमध्ये पाहतो. म्हणजे टाइम कॉम्प्लेक्सिटी आणि स्पेस कॉम्प्लेक्सिटी हे कम्प्युटरचे 2 मेजर्स आहेत. तर हा एक इंट्रोडक्टरी व्हिडिओ होता. अशा प्रकारे आपण सगळे व्हिडिओ पाहणार आहोत. अँड वी आर गोइंग टू कम्प्लीट ईच अँड एव्हरी पार्ट ऑफ द सिलेबस. जर तुम्हाला एखादी कन्सेप्ट डिफिकल्ट जात असेल तर कमेंट सेक्शनमध्ये टाकू शकता, जेणेकरून त्या कन्सेप्टवर आपण व्हिडिओ बनवू शकतो. दॅट्स इट इन दिस व्हिडिओ. थँक्यू.